नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। उद्या फायनल मॅच आहे, एशिया कपची फायनल मॅच, भारत विरुद्ध भिकारी। हे भिकारी कधी ऐकणारच नाही असं वाटतंय सध्या, कारण दोन वेळेस 14 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबरला हे दोन्ही वेळेस हारले आहे। प्लेट घेऊन बाहेर उभे होते, 2-3 दिवसाचं खाणं वाढलं यांचं। बांगलादेशने जर या मागच्या भिकाऱ्यांनी जर यांना हरवलं असतं तर हे फायनल मध्ये दिसले नसते, परंतु 2 दिवसाचं जेवण यांचं जास्त वाढलेलं आहे, नाश्ता सगळं भेटलं यांना आता। आणि आता परत एकदा उद्या हे आपल्या समोर आलेले आहे। हे भिकारी तसं तर हारणारच आहे, 100% शिक्कामोर्तब आहे, परंतु तेवढंच 1-2 दिवसाचं जेवण वाढल्यामुळे ते अत्यंत आनंदी आहे। आता काय काय गोष्टी घडणार, काय काय गोष्टी झाल्या आहेत त्यावर चर्चा करूया। सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर एकदा सबस्क्राइब करून ठेवा। हे भिकारी जास्त हे करतात, तर याला तर प्रॉपर मार बसणार आहे प्रॉपर, तर त्यावर आणि शाब्दिक सुद्धा आणि बॅटिंग सुद्धा, तर त्यावर सुद्धा चर्चा करूया। तर या भिकाऱ्यांविषयी बोलण्याच्या आधी हे भिकाऱ्यांविषयी बोलण्याच्या आधी एक अजून अपडेट आलेलं आहे। ती गोष्ट म्हणजे काल भारत आणि श्रीलंकेची फायनल जी मॅच होती सुपर 4ची, हारो जिंको काही मॅटर नव्हतं, परंतु कडक मॅच झाली, सुपर ओव्हर पर्यंत मॅच गेली, भारत जिंकला। सुपर ओव्हर मध्ये श्रीलंकेने फक्त 2च रन काढले, हर्षदीपनं बॉलिंग टाकली होती आणि भारत जिंकला आहे। परंतु त्यानंतर एक काही अपडेट आलेला आहे की हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा इंजर्ड आहे। अभिषेक शर्मा फाईन आहे आता, परंतु हार्दिक पांड्याचं अपडेट आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मिळू शकतं अशी सध्या अपडेट माहिती समोर येते। थोडंसं इंजरी झालेली दिसतीये, परंतु फार अत्यंत महत्त्वाचे दोन्ही सुद्धा प्लेयर आहे। पहिली ओव्हर हार्दिक पांड्या टाकतो, 3-4 ओव्हर तर नक्कीच तो टाकणारच आहे। बॅटिंग सुद्धा कडकच आहे आणि अभिषेक शर्मा तर सध्या हवेतच आहे, कडक मारतोय। या भिकाऱ्यांनंतर फार पेललंय त्यांनी, तर त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आपल्यासाठी आहे। तर नक्कीच अपडेट येतीलच संध्याकाळपर्यंत, आपण ते देऊया। तर उद्या भिकाऱ्यांसोबत मॅच आहे, जास्त काही चेंजेस करण्याची भारताला गरजच नाहीये। आणि श्रीलंकेविरुद्ध जी आपली टीम होती त्यामध्ये 2 चेंजेस करण्यात आले होते, ते परत वापस येणार पुढच्या मॅचमध्ये, फायनल मॅचमध्ये। ते 2 चेंजेस सांगायचे झाले तर बुमराह आराम केला आणि शिवम दुबेनं सुद्धा आराम केला, त्यांच्या जागी हर्षदीप आला आणि हर्षित राणा आला होता। तर नक्कीच ते परत एकदा वापस येताना आपल्याला दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 स्पिनर राहणारच आहे। भरपूर चर्चा, भरपूर कमेंट मी याविषयी बघतोय की कुलदीप यादवला खाली बसवला पाहिजे आणि हर्षदीपला करायला पाहिजे, म्हणजे 2 फास्टर होतील, परंतु तसे काही चेंजेस, काही बदल करताना सध्या तरी काही दिसत नाहीये। आपली जी पहिली पाकिस्तान विरुद्ध खेळली तीच टीम राहणार, ती जी बांगलादेश सोबत खेळली तीच राहणार। नक्कीच श्रीलंकेविरुद्ध जी मॅच झाली त्याच्यामध्ये रिझल्ट काही लागला तरी मॅटर करत नव्हता, त्यामुळे 2 चेंजेस केले, 4-5 केले असते तरी चाललं असतं, परंतु जी आपली नेहमीची आहे, पहिली जी मॅच खेळली, दुसरी जी मॅच खेळली, तिसरी जी खेळली, तेच टीम रेग्युलर राहणार असं दिसतंय। तर भिकारी परत एकदा हारणारच आहे आणि एक गोष्ट तर ते नक्कीच करणार आहे, ती गोष्ट म्हणजे खेळणं सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, स्लेज करणं, काही शिवाय वगैरे देणं, त्या गोष्टी करणं, तर ते नेहमीसारखं ते करणारच आहे। जसं की हे भिकारी आहे, हे पहिल्या बॉलपासून स्लेज करण्याचा प्रयत्न करत होतो, त्याला त्याच पद्धतीनं अभिषेकने उत्तर दिलं, त्याच पद्धतीनं प्रॉपर दिलं, छक्का सुद्धा मारला पहिल्याच बॉलमध्ये आणि निकल सरळ हाड म्हटलंय त्याला। तर हे सेम तसंच करणार आहे, हे स्लेजिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून लवकर आउट व्हावं, भरपूर गोष्टी घडाव्या। हे भांडण्याच्याच लायकीचे आहे खरं पाहिलं तर, हे क्रिकेट सोडून बाकी सर्व गोष्टी करतील, त्याचा प्रयत्न करतील नक्की। आणि जे बाहेरचे भिकारी आहे त्यांचे चुकीच्या रील व्हायरल करणं, चुकीची कमेंट बाकीच्या पोस्ट करणं, ते त्यांचं काम राहत असतं। भिकाऱ्यांकडे एक तर नेट नाही, एकच तरी 1-2 GB नेट भेटतं त्यांना, तर त्याचा वापर करण्याचा ते प्रयत्न करतात, तर त्यामुळे त्या गोष्टी घडणारच आहेत। 100% शिक्कामोर्तब आहेच की भारतच जिंकणार, 100% आहे। हे पाहिलं असेल तुम्ही, विराट कोहलीनं त्याला त्याची दाखवली होती, हे हॅरिस आहे आणि हा भरपूर नाटकं करताना दिसत होता, मागच्या भरपूर इशारे या भाऊनी केले होते आणि याची अवकात त्याला कळालेली, त्याला दंड सुद्धा बसला आणि कोहलीनं त्याला प्रॉपर उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करायचीच गरज नाही। परंतु पुढच्या मॅचमध्ये, फायनल मॅचमध्ये नक्कीच हे कुटाने करतीलच ते। हा फोटो पहा, चल निकल, बॉलिंग टाक सरळ, या पद्धतीचं उत्तर होतं अभिषेक शर्माचं आणि प्रॉपर 70-80 रन काढून मोकळा झाला, 1 साइड मॅच करून तो मोकळा झाला होता। तर नक्कीच ह्या गोष्टी घडणारच आहे, तर त्याच्याकडे भारत तसं पण लक्ष देत नाही। अभिषेक शर्माने किंवा गिलने सुद्धा तेच उत्तर दिलंय, ट्विट केलंय प्रॉपर खरं पाहिलं तर, की तुम्ही फक्त बोलत राहा। हेच ट्विट आहे, ते वाचून दाखवतो तुम्हाला की ते